बरं, सर्वात आधी मला सांगा, कारल्याची भाजी कोणाकोणाला आवडते? आय नो, बहुतेक जणींना आवडतच नाही, कारण ती कडू बनते. हो ना? पण आमच्याकडे माहिती आहे का, सर्वांना कारल्याची भाजी आवडते, कारण ती कधीच कडू बनत नाही. अगदी सिंपल रेसिपी आहे. बघा, कारल्यांचे मस्त बारीक असे काप केलेत, त्यावर भरपूर नमक टाकून ना 1 तास तरी ते साईडला ठेवलेत. त्यानंतर छान पिळून घेतलं, 1-2 पाण्याने वॉश केलेत आणि त्यानंतर जे आहे तेलामध्ये कारले छान भाजून घेतले आधी आणि त्यानंतर आता त्यामध्ये मी कांदा घातलेला आहे. बऱ्याच जणी ना म्हणजे कारले आधी भाजून साईडला काढतात, नंतर कांदा, अद्रक लसूणची पेस्ट वगैरे घालतात. नंतर पुन्हा म्हणजे सर्व आपले गरम मसाले घालून त्यामध्ये कारले घालतात. पण माझी रेसिपी ही अशीच आहे, कारले भाजते, त्यातच ते छान भाजत आले की मग कांदा घालते, अद्रक लसूण आलं म्हणजे ती पेस्ट घालते आणि ती पण छान शिजू देते आणि त्यानंतर जे आहे मग त्यामध्ये आपले कोरडे मसाले घालते, जसं की हळद, तिखट, छान मसाले आणि मीठ. ते पण छान शिजत आलं की झालं. त्यामध्ये मस्त असं आपलं भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालायचं आणि अगदी इझिली जे आहे आपली इथे कारल्याची भाजी बनून तयार होते. अजिबात कडू होत नाही. तुम्ही अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा. बघा, तुमच्याकडेही सर्वजण कारल्याची भाजी आवडीने खातील. हाय, सो आता ना फक्त 8:30 वाजलेत आणि स्वयंपाक माझा पूर्ण रेडी झालेला आहे. कारल्याच्या भाजीची रेसिपी ही मी नुकतीच तुमच्यासोबत आता शेअर केलेली आहे आणि आता आधी रेडी झाले मी आणि त्यानंतर म्हटलं उरले सुरले कामं करते आणि खरं तर निघायचं होतं, पण आरोच्या पप्पांना ऑफिसमधनं कॉल आला, काहीतरी काम असेल त्यांचं. सो लकीली आता 10 मिनिटाचा वेळ मला मिळालेला आहे. सो म्हटलं आधी रेडी होऊन जाते, म्हणजे त्यांचा ओरडा खायचं कामही नाही आणि माझी कामंही होऊन जातील. कामं करत बसली आणखी रेडी व्हायला वेळ लागला की मग तुम्हाला माहीतच असतं काय होतं ते. म्हणून जे आहे रेडी झाले छान. आता राहिलेले 1-2 भांडे आहेत, आईंचे चहाचा गंज वगैरे आहे फक्त आणि भाजी वगैरे काढून म्हटलं कढई वगैरे क्लीन करते, म्हणजे तिकडनं आल्यावर मला कशाचंच टेन्शन राहणार नाही. शिवाय कधीही बाहेर जायच्या आधी थोडंफार मी जेवून घेत असते, तर आमच्या दोघांच्या प्लेट्स वगैरेही आहेत. सो हे सर्व आवडते आता आणि इतकं ना 3 दिवस झाले, म्हणजे आजचा 3रा दिवस आहे, मी सलग अकोल्याला जाते आहे. पहिल्या दिवशी तुम्ही बघितलंच, व्हिडिओमध्ये शेअर केलंही मी. आरोहीचे बुक्स आणि नोटबुक्स ड्रेस वगैरे ते सर्व घ्यायचं होतं आणि त्या दिवशीच बऱ्याचशा गोष्टी झाल्या असत्या बरं का घेऊन. वातावरणही छान होतं, पण आरोहीच्या पप्पांना पुन्हा तेच ऑफिसला जायचं होतं घाईघाईत. सो आम्ही लगेच रिटर्न आलो. दुसऱ्या दिवशी पुन्हा गेलो. आरोहीला एक ड्रेस पण जास्तच लूज वाटत होता, घरी येऊन बघितला तिने, तर तोही रिटर्न करायचा होता. डीमार्टमध्ये बघितलंच तुम्ही शॉपिंग वगैरे कालच्याच व्हिडिओत आणि हे सर्व चालूच आहे. सो आणि आजचा 3रा दिवस. पिहूच्या स्कूलमधनं कॉल आलेला 2 दिवसापूर्वी. आता आम्ही ना पिहूची स्टेट बोर्डला ॲडमिशन घेतली होती ऑलरेडी, पण आता कॉल आलेला आहे की CBSEला आहे एक जागा रिकामी, सो तुम्हाला हवी असेल तर तुम्ही घेऊ शकता. आणि पिहूला कसं मार्क वगैरे छान होते, म्हणजे आता फर्स्टला पण छान मार्क्स होते, शिवाय तिथे जी टेस्ट वगैरे दिली ना त्यामध्येही छानच मार्क्स होते त्याला. आणि तेव्हाच आम्ही CBSE मागितली होतं, पण त्यांचं म्हणणं होतं की CBSEला एकही जागा नाही आणि लकीली आता एखादी ट्रान्सफर वगैरे झाली असेल एखादी जागा, सो ते द्यायला तयार झालेत. पण पुन्हा ना आमचं एकच म्हणजे स्टेट बोर्डला घेतल्यावरही मी हॅपी होती, पण आरोहीच्या पप्पांचं होतं नको CBSE सर्व्हिस. सो त्यांचा तगादा तो चालूच होता आणि लकीली आला त्यांचा फोन. सो 2-3 दिवस झाले आमचं म्हणजे आरोहीच्या कामासोबत पिहूचंही ते काम चालू आहे. पुन्हा फॉर्म भरा, हे करा ते करा, बऱ्याचशा गोष्टी आहेत. आता बुक्स, नोटबुक्स आणि बुक्स, कपडे वगैरे ह्या सर्वही गोष्टी आहेत त्यामुळे सततची जी आहे ही धावपळ चालू आहे. म्हणजे कामं करा, अकोल्याला जा, अकोल्याहून आल्यावर पुन्हा उरले सुरले कामं करा, व्हिडिओ करा, असं म्हणजे भयंकर बिझी रुटीन चाललेलं आहे माझं. आता CBSEतून म्हणजे स्टेटमधनं CBSEमध्ये का घेतोय काय नाही या विषयावर मी नंतर बोलतेच तुम्हाला तुमच्यासोबत. तसं तर माझा तसा काही कन्सर्न नव्हता, पण आरोहीच्या पप्पाची खूप जास्त इच्छा होती पिहूलाही CBSEच असावं, आरोहीलाही CBSEच आहे. सो त्यासाठीची खटाटोप जी आहे आरोहीच्या पप्पांची चालू होती आणि लकीली मिळालंही. बरं चला आता ना म्हणजे जास्त बडबड न करता आधी पुन्हा आवरून घेते, नाहीतर पुन्हा ते येऊन जातील आणि माझी कामं राहून जातील. तसं तर स्वयंपाक झालं म्हणजे एक मोठं काम झालं असंच असतं माझ्यासाठी तरी. आणि भांडेही घासून झाले बरं का. फक्त जे आहे आता दूध वगैरे आता आलेलं आहे, सो ते गरम केलं होतं, थंड होऊ देण्यासाठी वरच ठेवलं. त्यानंतर आईने चहा वगैरे पिला. सोबतच आता भाजी मी कढईमध्येच ठेवलेली होती, सो तीही थंड झाली. तीही म्हटलं आता गंजात वगैरे काढून घेते आणि हे जे 2-3 भांडे आहेत तेही घासून घेते.
सोबतच किचनमध्ये ही एक माझी छोटी डस्टबिन वगैरे असते, तीही मी बाहेर ठेवून देते. म्हणजे ते दादा आले की कधी आरोही देते तशी तर, पण कधी तिला कंटाळा येतो किंवा तिला आवाज नाही गेला तर ती म्हणजे देतही नाही कचरा. त्यामुळे तेही आता मी बाहेर वगैरे ठेवून आली. आणि बस आता झालं, हे 2-3 भांडे घासलेत आणि गॅसचा ओटा मस्त क्लीन केला की माझी किचन मग अगदी स्वच्छ होऊन जाते. म्हणजे एक तरी काम माझं कंप्लीट असल्याचं मग मला समाधान मिळतं. आपण ना कितीही घाईगडबड करा, पण मुलं मात्र त्यांच्या हिशोबानेच त्यांची कामं करत असतात. केव्हाची पिऊच्या मागे लागून आहे, अरे आटो पप्पा येतील, आटो पप्पा येतील. पण त्याला त्याचं काही नाही बघा. तू ओरडत राहा, मी माझा खेळत राहतो. आता सकाळी सकाळी त्याने जी आहे स्केटिंग घातलेली आहे पायात आणि चालू आहे इकडनं तिकडे फिरणं. आणि मी म्हटलं जाऊ दे खेळ तू, त्याला काय फक्त ड्रेस चेंज केला की झालं. आंघोळ वगैरे करून दिलेलीच होती मी त्याची. आणि ना आज तसंही या स्केटिंगचा म्हणा किंवा त्याचे जितकी काही वर उन्हाळ्यात खेळणे काढलेले आहेत, स्विमिंग टब आहे, त्यांचा शेवटचा दिवस आहे. आज रात्री जे आहे सर्व जे आहे मस्त पॅक करून मी बेडमध्ये ठेवून देणार आहे. बरं चला, आता आम्ही आलेलो आहोत अकोल्याला. बाकीची पिऊच्या स्कूलची वगैरे सर्व कामं झालीत आणि इथे ना मी पापड घेण्यासाठी आलेली आहे. मी पापड म्हणजे घरी करत बसतच नाही, मला भयंकर कंटाळा येतो आणि मुलंही इतकी लुडबुड करतात, त्यामुळे मला नकोच वाटतं ते. मागच्या वर्षी ताई आल्या होत्या तर घरीच बनवले होते मी, म्हणजे कोणीतरी मदतीला असलं की काही वाटत नाही. आणि पहिली गोष्ट म्हणजे खरं सांगते, मला पापड अजूनही व्यवस्थित जमत नाहीत. आधी तर ना आईचं देत होती कितीतरी वर्ष, पण ना तिलाही आता पाठीचा त्रास वगैरे होतो. सो तिलाही मी सांगितलेलं आहे तूही बनवून देऊ नको. 1 वर्ष जे आहे मी मशीनचे बनवून आणले होते. मागच्या वर्षी ताई होत्या, सो दोघींनी मिळून बनवल्या. यावर्षी पुन्हा मी काही पापड बनवलेच नाहीत. सो इथे एक चांडक दुकान आहे. पत्ता सांगते मी तुम्हाला, वाशिम बायपासवरनं एक MP बार म्हणून हॉटेल आहे, तिथनं आत आलं की हे चांडक पापड म्हणून एक म्हणजे घरच आहे खरं तर, पण तिथनंही ते सेल करतात. खूप छान पापड असतात. आता 2 वर्ष झालेत मी इथनंच पापड घेऊन जात असते. चवीलाही छान असतात आणि टिकतातही भरपूर छान. आणि जास्त पातळ नाही, खूप जाड नाहीत, छान असतात. आणि सर्वात महत्त्वाचं, खूप वेगवेगळ्या प्रकारचे पापड मिळतात तिथे. मुगाचे वेगळे, उडदाचे वेगळे, उडीद मूग मिक्स, नंतर चना डाळीचे पापड, लसूण पापड, पंजाबी पापड, राजस्थानी पापड. आणि एवढंच नाही तर आपले तांदळाचे पापडही मिळतात, हळद मिळते, हिंग मिळतो, म्हणजे त्यांचंच हे सर्व प्रोडक्ट असतं बरं का. सो बऱ्याचशा गोष्टी घेतल्यात मी आणि ज्याची भीती होती फायनली तेच झालं. रस्त्यात आम्हाला पावसाने घातलं, त्यामुळे आम्ही इथे एक पेट्रोल पंपावर आता उभ्या आहोत. जवळपास अर्धा तास झाला. घरी आले, फक्त 5 ते 10 मिनटं आराम केला, मस्त फ्रेश झाले आणि लगेच मग आरोहीचं चालू झालं. मम्मा तू प्रॉमिस केलं होतं की आजच जे आहे माझ्या सर्व बुक्सला तू कवर लावून देशील. सो आणि खरं तर खूप दमलेली होती मी, इच्छा तर नव्हतीच माझी का आता कवर वगैरे लावू म्हणून, पण प्रॉमिस केलेलं होतं तेही खरं. आणि सोबतच माहीत आहे का, म्हणजे काम हातावेगळं होऊन जातं ना, तेही आहेच, पण सोबतच मग आरोहीची जी माझ्या मागची कुरकुर असते ना, तीही बंद होऊन जाते. म्हणजे कामापेक्षा मोठं तर मग मुलांचं ते असतं की मम्मा कधी करते कधी करते कधी करते. सो म्हटलं चला सर्वात आधी हेच काम आवरूयात, आपलं मोठं एक कामही होऊन जातं आणि आपण जरा रिलॅक्सही होतो. सकाळी मी खरं तर ब्रेकफास्ट करून गेली होती, म्हणजे भाजी पोळीचाच बरं का. तरीसुद्धा आता आल्यावरनं मला भयंकर भूक लागलेली आहे. सो काय करू माझ्या डोक्यात चालू होतं. सो लक्षात आलं रात्री जे म्हणजे भाजी बनवली होती ना, काय ते टॅको बनवण्यासाठी, सो ती थोडीशी होती. म्हटलं चला आता पुन्हा जे आहे तेच ट्राय करूयात. काल मी आरोहीच्यातला फक्त एक घास खाऊन बघितला होता आणि मला आवडलं होतं ते. सो म्हटलं चला आजही तेच बनवूयात. काही आरोही खाईल आणि काही थोडंसं मीही खाऊन घेईल आणि काहीतरी वेगळी टेस्टसुद्धा मिळेल. सो इथे तेच करते आहे मी. सकाळची लकीली पोळी होतीच, सो तिलाच जे आहे सर्व सॉस वगैरे लावले, त्यावरती भाजी घातलीत आणि इथे मी चीज जरा एक्स्ट्रा घालते आहे. तर आरोहीचं चालू आहे बघा, संपून जाईल मम्मा इतकं घालू नको, असं नाही तसं नाही, कारण तिला याच चीजपासून पिझ्झाही बनवून पाहिजे आहे. पण पाहते आता कधी त्याचा मुहूर्त निघतो तर. पण इथे माझं जे टॅको आहे ना, टॅकोज म्हणतात ना, हां ते बनून टाकोज आय थिंक, हां सो ते बनून तयार आहे. फक्त जे आहे याला आता मस्त खरपूस भाजून घ्यायचं आहे. आरोहीला ना मस्त असं ते म्हणजे क्रंची लागायला हवं, कुरकुरीत लागायला हवं, त्यामुळे जर असं जे आहे जास्त भाजलं. आणि बघा इथे माझं टॅकोज जे आहे ते बनवून रेडी आहे.
पण खरं सांगू का, त्याने काही माझं पोट म्हणजे भरल्यासारखं मला वाटतच नव्हतं आणि जेवण करायची माझी खरंच इच्छा नव्हती. सो आरोहीने बघा हे मॅगीचं काहीतरी कोरियन BBQ फ्लाइंग चिली म्हणून याचा प्रकार आहे, फ्राईंग का फ्लाइंग समथिंग. आणि आरोहीला माहीत आहे का, असल्या वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करायला ना फार आवडतात. सो मी म्हटलं ठीक आहे कर, कारण मलाही भूक लागून होती आणि नॉर्मल मॅगी वगैरे काही घरात नव्हती. पण बापरे, इतकं तिखट होतं हे की कायच सांगू. अगदी एका घासात बघा आरोहीची काहीशी अशी कंडिशन झाली होती. मलाही जरा कौतुक वाटलं, म्हटलं इतकं काय तिखट असेल. पण ट्राय केलं ना, बापरे, म्हणजे खूपच भयंकर तिखट होतं हे. म्हणजे जे तिखट खाणारे आहेत ना भरपूर, ते खाऊ शकतात, पण आमच्याकडे तसं तिखट कमीच यूज होतं, त्यामुळे मला तर अगदी ठसकाच लागला. घरी आली ना तेव्हापासून काही ना काही कामं चालूच आहेत. त्यात आरोहीचा सतत अशी मागे लागून होती. आधी माझ्या बुकला कवर लाव आणि नंतर तुला पाहिजे ते कर. आल्याला थोड्या वेळ आराम केला, त्यानंतर क्लिनिंग बाकीच होती थोडीशी. माझ्या आरूनेही बऱ्याचशा गोष्टी आवरून ठेवल्या होत्या, सो थोडीफार क्लिनिंग केली आणि त्यानंतर आरूच्या सर्व बुक्सला कवर लावल्यात. आणि आत्ता ना खरंच खूप जास्त दमल्यासारखं वाटतंय आणि असं वाटतंय की मस्त चहा करावा, पण पुन्हा असं वाटते नको चहा नको, त्यापेक्षा थकवा घालवण्यासाठी आणखी काहीतरी काय करू माझ्या डोक्यात होतं. सो फायनली जे आहे मी आलेली आहे माझ्या गार्डनमध्ये आणि आवडीचं काम केलं ना, खरं सांगते जितका काही थकवा आलेला असेल, शरीराला क्षीण आलेला असेल, डोकं दुखत असेल, ते सर्व जे आहे बाजूला होतं. म्हणून मी म्हटलं चला थोडंफार जे आहे आपलं गार्डनिंगचं काम करूयात. आता हळूहळू थोडं जे आहे मी गार्डनिंगचं काम करते आहे. बरेच प्लांटर रिकामे झालेले होते माझ्याकडे ना, असे हँगिंगचे काही प्लांटर्स आहेत, ते तर 3 रिकामे झाले होते. 2 याच्यात टर्टल नाही, एका याच्यात टर्टल वाईन आहे ऑलरेडी आणि 2 याच्यात ट्रायंगल हर्ट होतं आणि एका याच्यात एक वेगळंच प्लांट होतं, पण तेही गेलं. आणि ते प्लांट आता मला नको पण आहे, कारण माहिती आहे का, खूपच छोटे छोटे पानं आहेत आणि फार असं बुशी होतच नाही किंवा असं खूप असं लांबही होत नाही ते, त्यामुळे म्हटलं नको ते प्लांट ना, म्हणजे असून नसल्यासारखंच आहे, म्हणून म्हटलं ते प्लांट नको. आता तिन्ही याच्यात मस्त आज काय करते, ट्रायंगल हर्टच जे आहे पुन्हा तेच ग्रो करते, कारण टर्टल वाईन पण आहे माझ्याकडे, पण ती ना हिवाळ्यात तिचा डॉर्मन्सी पिरियड असतो तेव्हा ती जरा म्हणजे काळ्याच दिसतात, पानं वगैरे गळून पडतात वगैरे. सो म्हटलं ट्रायंगल हर्ट कसं सदाबहार जे आहे प्लांट आहे, म्हणजे 12ही महिने ते एक सारखंच असतं, त्यामुळे ना माझं गार्डन मस्त असं हिरवं गार दिसतं आणि एक मस्त असा मिनी जंगलचा लुक येतो. म्हणजे मला फार आवडतं. म्हणजे माझ्या गॅलरीचा, माझ्या गार्डनचा एकही कोपरा मला असा नको आहे की जो रिकामा असेल. तुम्ही बघतातच, म्हणजे पूर्णच गॅलरी जी आहे मी प्लांटनं भरलेलीच आहे माझी तशीही. फक्त आता गावी गेल्यामुळे, म्हणजे ट्रिपला गेलो होतो तेव्हा 3-4 प्लांटर्स रिकामी झाले. सो त्यातही आज मस्त ट्रायंगल हर्ट लावते. चला आता कामाला लागते. आता कालच जे आहे मी एका प्लांटरमध्ये ट्रायंगल हर्ट लावलं, कारण ते प्लांट मला भरपूर आवडतं. त्याचे रिक्वायरमेंट्स कमी असतात, त्याला सनलाईट फार कमी लागतो आणि खूप मस्त ग्रो होतं. ते हिरवं कच्च त्याचा कलर असतो, खूप छान वाटतो म्हणून. आणि बघा हे जे प्लांटर आहेत ना, हे तुम्ही घ्यायच्या विचारात असाल ना, तर माझं यासाठी बिग नो आहे. कारण खरंच म्हणजे एकतर ना हे यूज करून ना यांचा आकारच चेंज होऊन जातो. आपण पाणी घातलं ना की माती अशी समोरच्या साईडला येते, बऱ्याचदा माती खालीही सांडते. हे म्हणजे व्यवस्थित नाहीतच आहेत हे प्लांटर्स. असे ना मेटलची मिळतात, तुम्ही ते यूज करू शकता, पण त्यामध्ये तुम्ही असं डायरेक्ट माती लावून प्लांट नाही लावू शकत. तर छोटे छोटे प्लांटर्स तुम्हाला त्यामध्ये ठेवावे लागतील. आणि आय थिंक तुम्ही याही प्लांटर्समध्ये तसे छोटे छोटे जर प्लांटर्स ठेवले ना, तर मात्र हे प्लांटर्स छान आहेत. पण असं डायरेक्ट माती लावून तुम्ही जर प्लांट्स यामध्ये ग्रो केलेत तर मात्र बरेचसे प्रॉब्लेम होतात. बऱ्याचदा माती पाणी खाली येतं आणि हे प्लांटर्सचा शेप खूप जास्त चेंज होतो. माती पाणी तर खाली येतच, शिवाय ना हे व्यवस्थित हँगही होत नाहीत. आणि मी आधीपासून कसं माती टाकूनच यामध्ये प्लांट्स ग्रो केलेले आहेत, त्याचा शेप ऑलरेडी चेंज झालेलाच आहे, त्यामुळे आता मी काही जास्त तामझाम करत बसत नाही. तुम्हाला घ्यायचे असतील तर तुम्ही नक्की या सर्व गोष्टींचा विचार करा आणि नंतरच घ्या. बरं चला, सकाळी एक विषय आपला अर्धवटच राहिला होता की SSC द्यायचं मुलांना का CBSE. आता पिहूचं कसं आधी CBSEच होतं, पण त्या स्कूलमध्ये अवेलेबल नव्हत्या जागा, म्हणून आम्ही त्याला SSC दिलं. पण आरोहीच्या पप्पांची इच्छा असल्यामुळे पुन्हा 2-3दा त्यांनी स्कूलमध्ये कॉल केला आणि फायनली जे आहे आम्हाला आता CBSE मिळालेलं आहे.
मला तर दोन्ही काही प्रॉब्लेम नव्हता. कारण सांगते बघा, SSC असू देत किंवा CBSE असू देत, बोर्ड कोणतंही का असेना, आपल्या मुलांनी 100% दिलं ना तर दोन्ही यातनं मुलं सक्सेस होणारच हे नक्की. फरक काय असतो, फक्त SSC म्हटलं तर स्टेट लेवलचा अभ्यासक्रम असतो आणि CBSE म्हटलं तर मग नॅशनल लेवलचा. म्हणजे अभ्यासक्रमात भरपूर फरक असतो. CBSEमध्ये कसं सायन्स मॅथ या गोष्टींवर जास्तीचा भर दिलेला असतो, तर SSCमध्ये ना सायन्स मॅथसोबतच आपलं सामाजिक शास्त्र वगैरे ह्याही गोष्टींचा अभ्यास म्हणजे जास्त करून घेतला जातो. भाषेवर जास्त जो आहे जोर असतो. त्यामुळे पुढे जर मुलांना म्हणजे लिटरेचर किंवा टीचर वगैरे किंवा अदर म्हणजे कला क्षेत्रात जायचं असेल तर SSC बेस्ट आहे. असं नाही की फक्त SSC केले की कला क्षेत्रातच जाता येतं, डॉक्टर इंजिनियरही बनता येतं. पण CBSEमध्ये कसं इंग्लिश मॅथ आणि सायन्सवर जास्त फोकस असतो, त्यामुळे मुलांना पुढे ना इंजिनियर डॉक्टर किंवा इतर ज्या काही एक्झाम असतात त्या जरा इझी जातात. आणि चला आता ना स्वयंपाकाला लागते, कारण खरं सांगते खूप दमलेली आहे मी. तशी तर मी स्वयंपाकाला लागत नसते, पण म्हटलं आज पनीरची भाजी बनवायची आहे आणि पटपट जे आहे बनवून म्हणजे सर्व आवरून कसं मग पटकन झोपता येतं. बरं, पहिल्यांदा तर म्हणजे अकोल्याहून काय काय घेऊन आले ते शेअर करते. बघा, हे 1 किलो पापड घेऊन आलेली आहे मी. पॅकेटवर 260 किंमत असते, पण 240ला 1 किलोचं पॅकेट मिळतं. सोबत हळद पण घेऊन आलेली आहे आणि हे तांदळाचे पापडसुद्धा टेस्टी असतात बरं का भरपूर, आणि 50 रुपयाचेच काहीतरी अर्धा किलो मिळतात. आणि चला आता भाजी बनवायला सुरुवात करते. आणि हे पनीर बघा, मी चुकून जे आहे फ्रीजरमध्ये ठेवलं होतं आणि त्याचा ना आता असा दगड बनलेला आहे, दगड. म्हणून त्याला जरा आता बाजूला ठेवते आणि जे आहे कांदा टोमॅटो वगैरे चिरायला घेते. आज न जरा वेगळ्या प्रकारे करत आहे. तसं मी काय करत असते नेहमी, कांदा टोमॅटो डायरेक्टली जे आहे मिक्सरमधनं फिरवून घेत असते आणि भाजी बनवत असते. पण आज काय करणार आहे, कांदा टोमॅटो आधी छान जे आहे शिजवून घेते थोडेसे तेलामध्ये, म्हणजे त्याचा कच्चेपणा जो आहे इथेच जातो आणि भाजीनं जरा कमी वेळात बनते आणि टेस्ट पण जरा वेगळी येते आणि छानही येते. कच्चेपणा अजिबात राहत नाही. सो इथे आता माझं छान कांदा टोमॅटोही भाजून झालं. थंड झाल्यानंतर आता मस्त मिक्सरच्या भांड्यामधनं बारीक त्याची पेस्ट करून घेतलीत. तोपर्यंत माझं पनीरही बऱ्यापैकी म्हणजे आता आलं होतं नॉर्मल स्टेजला. सो ते कट केलं आणि थोडंसं तेही फ्राय करून घेतलं. कांदा आणि टोमॅटो मिक्सरमधनं पेस्ट करून घेण्यापूर्वी त्यामध्ये काही मी बीटचे तुकडेही घालत असते, त्यामुळे भाजीला ना कलर खूप छान येतो आणि ऑब्व्हियसली पौष्टिकता तर वाढतेच. चला आता इथे ना पुन्हा एकदा कढईमध्ये तेल टाकलं आणि जी पेस्ट करून घेतलेली आहे ती छान आधी 10 मिनटं शिजवून घेतली. त्यातला कच्चेपणा तर गेलेलाच होता, पण जे काही एक्स्ट्राचं पाणी वगैरे होतं तेही गेलं, त्याला मस्त तेल सुटलं. त्यानंतर त्यामध्ये कोरडे मसाले जसं तिखट, हळद आणि मीठ घातलं आणि आता हा सुरुचीचा जो बटर पनीर मसाला असतो तो दुधामध्ये असा मिक्स करायचा असतो आणि तो भाजीत घालायचा असतो. या मसाल्यामुळे भाजीची टेस्ट अगदी धाब्यावर वगैरे किंवा हॉटेलमध्ये खातो ना आपण तशी लागते. त्यामुळे हा मसाला मी घरात ठेवतच असते आणि बऱ्याचदा ना म्हणजे सिंपल आलू गोबीची भाजीही असली ना त्यामध्येही हा मसाला ॲड करते मी. खूप मस्त बनते भाजी. चला आता इथे पनीर वगैरे घातले, छान कोथिंबीर घातली की झाली आपली मस्त चमचमीत अशी बटर पनीर मसाला भाजी रेडी. सो चला आता ना सरळ वाढून घेणार आहे मी. भयंकर भूक लागलेली आहे. मला माहीत आहे मागे तुम्हाला भरपूर पसारा दिसतो आहे, पण तो आता स्किप करा. मी हे स्किप करणार आहे. आधी मस्त पोटभर जेवून घेणार आहे आणि त्यानंतर जो आहे तो सर्व पसारा आवरणार आहे. सो चला मग आता आजचा जो व्हिडिओ आहे तो इथे संपवते आणि तुम्हाला उद्या भेटते अशाच एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत फ्रेंड्स स्वतःची काळजी घ्या आणि हो आपले व्हिडिओ पाहत राहा. बाय.